वक्त्या, विवेचक यांच्याशी मी जेव्हा फोनवर बोलले तेव्हा मला आपल्या खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांची आठवण झाली. म्हणजे अगदी संसारात राहून गृहिणी असताना सुद्धा त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात आपली प्रगती केलेली आहे. भाकरी थापता थापता त्यांनी अध्यात्म अनुभवलं आहे. आपल्याच ग्रुपमधले गंगाधर कुलकर्णी यांच्या भगिनी मंगलाताई ह्या आजच्या वक्त्या आहेत. त्यांना लहानपणीच आई वडिलांकडून अध्यात्माचे संस्कार मिळाले आहेत आणि त्या आज हरिपाठावर बोलणार आहेत. सुरुवातीला रामावर बोलतील आणि नंतर हरिपाठाच्या पहिल्या 4 ओळींवर त्या निरूपण करणार आहेत. त्यांच्याशी बोलताना अगदी आपल्या आईशी बोलावं असं मला वाटलं. आणि खूप छान गृहिणी असून सुद्धा त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व खूप छान आहे. मंगलाताई, जय श्री हा. कृष्ण. तुम्ही श्रीकृष्ण. आपल्या विषयाला सुरुवात करावी. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. माझं दिसतं का चेहरा वगैरे सगळ्यांना? हो, दिसतोय दिसतोय. आवाज येतोय का? हो, हो हो, थोडस येतोय. थोडस जवळ बसू शकाल का अजून? हो चालेल. आता हा, म्हणजे मग आवाज क्लिअर येईल ते. अजून आता बरं आहे? हो हो, ठीक आहे ते. मोठा करू का आवाज? हा. आता येत आहे ना छान? हो हो हो, चालेल. चालू करायचं. हो, सुरू करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वसुदेव सुतं देव कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. मी आता निरूपण सेवेला सुरुवात करते. सगळे श्रोते मंडळीला माझा नमस्कार. मी अगदी लहान आहे वयाने ज्ञानाने. मी आता सध्या बोबडे बोल बोलत आहे आणि बोबड जरी बोल बोललं तरी आई वडिलाला ते खूप गोड वाटतं, हो की नाही? आपलं लेकरू किती छान बोलायलंय बोबड बोबड. तसं तुम्ही श्रोते मंडळी सगळे माझे मायबाप आहात, मोठे आहात. तुम्हाला सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार. आणि ह्या लेकराचे बोबडे बोल गोड मानून घ्या. श्रीकृष्ण कृपेने आणि आपल्या ग्रुपच्या सर्व साधकांमुळे रामनवमी ते हनुमान जयंती असे हे विवेचन सत्र सुचिता ताई, जया ताई अनेक साधकांच्या कृपेमुळे, श्रीकृष्णाच्या कृपेमुळे चालू झाले आणि अनेक साधकांना त्यांचा लाभही घेता आला. खूप जणांनी इतकं सुंदर सुंदर निरूपण विवेचन केलं की नाही, आणि सगळ्यांचे आम्ही ऐकले. खूप छान. सगळ्यांना वेगवेगळ्या संधी मिळाल्या, त्यातून खूप काही आम्हाला मार्गदर्शन मिळालं. म्हणजे श्रीराम एक विद्यापीठ, पत्र, असे अनेक विषय आणि अनेक साधकांनी खूप हे सगळं कौतुकास्पदच आहे. आणि सगळेजण इतके छान छान विवेचन करत आहेत की नाही, सगळ्यांना खूप आणि खूप छान वाटतं. की कोणाला सांगितलं की वाटतं किती छान आहे हे, किती छान ग्रुप मिळाला. हे पूर्व सुकृत असल्याशिवाय असा ग्रुप मिळणे शक्य नाही, असे माणसं मिळणं शक्य नाही. असो, परत सगळ्यांना एकदा नमस्कार. आणि आता श्रीराम नवमीमुळे हे सत्र चालू झाले, त्यामुळे
थोडस आपल्या श्रीरामाविषयी बोलावं असं मनात आलं. तर श्रीरामाविषयी तर सगळेजण जाणतात. विष्णूचे अवतार आहेत. विष्णूचे एकूण सगळे 24 अवतार बरं का. त्या 24 अवतारापैकी श्रीरामाचा हा 17वा अवतार. आणि श्रीराम हे अवतारी पुरुष आहेत. विष्णूचे अवतार आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहेत. श्रीराम हे उत्तम राजा, आदर्श पुत्र, आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श राजा कसा असा हे त्यांनी सगळं वागवून दाखवलं. विष्णूंनी मानव रूप धारण करून जनकल्याणासाठी हे आपल्याला वागून दाखवलं की बाबा किती जरी कष्ट आले तरी कसे सहन करायचे, किती जरी समस्या आल्या तशी त्यातून मार्ग कसे काढायचे, असे प्रत्येक वेळी श्रीरामाने आपल्याला वागवून सांगितलं आहे. हो की नाही. श्रीरामाचं चरित्र हे अथांग सागरासारखं आहे आणि ते लहान थोरांना सगळ्यांनाच माहिती आहे. श्रीराम कसे आहेत, अगदी कसे आहेत, त्यांनी कसं जीवन जगले. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला. अगदी सीतामाई सुद्धा त्यांच्या सोबत, अगदी राजकन्या असून सुद्धा तिला वनवासात जावं लागलं. त्यांच्या वागण्यातून बंधू प्रेम सुद्धा आपल्याला कळून येतं. असे हे भगवान श्री विष्णूचे अवतार श्री रामचंद्र यांचा जन्म आपण का झाला याचा विचार आपण थोडासा करूया. की श्रीरामाला काय गरज होती बाबा की मानव जन्मामध्ये येऊन वागून दाखवायचं किंवा अवतार घ्यायचा, याचा विचार आपण थोडासा करूया. हो की नाही. श्रीराम हे चैत्र शुद्ध नवमी, पुनर्वसू नक्षत्र, कर्क लग्न आणि सूर्य मेष राशीत आणि 5ही ग्रह अतिशय उत्तम स्थानी होते. श्रीरामाचा जन्म झाला तेव्हा हे सगळे ग्रह अतिशय उत्तम अशा शुभ मुहूर्तावर श्रीरामाने जन्म घेतला आणि सुरू केलं त्यांनी. तर आपण असा विचार करणार आहोत की श्रीरामाने कशासाठी जन्म घेतला. त्यांच्यात तर खूप ताकद होती, ते प्रत्यक्ष भगवान विष्णूच आहेत. त्यांनी नुसती दृष्टी जरी टाकली असती तरी राक्षसांचा नायनाट झाला असता. तर हे विचार करण्यासाठी थोडस माझ्या जे बुद्धीला माहिती आहे, पटलं आहे, ते मी थोडस तुमच्या बरोबर शेअर करते. सगळ्यांनाच हे माहिती आहे तरी पण मला सांगावंसं वाटतं. श्रीरामाचा जन्म व्हायच्या आधी म्हणजे सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर ब्रह्मदेवाला 4 पुत्र होते. बरी ही कथा ना भागवताच्या 7व्या स्कंधामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आलेली आहे. ब्रह्मदेवाला 4 मानस पुत्र होते. त्यांना सनत कुमार, सनकादिक ऋषी असं म्हणत. बरे हे मानस पुत्र कसे होते हो. खूप वयाने मोठे होते, ज्ञानी होते, विद्वान होते. पण ते दिसायचे कसे माहिती का, अगदी 5 वर्षे 6 वर्षाच्या बालकाप्रमाणे ते दिसत असत. लहान मुलं दिसत असत ते, पण खूप तेजस्वी असे होते. आणि अंगावर वस्त्र नाही, काही नाही, 4ही जण दिगांबर मूर्ती आणि ते मुक्त संचार करत असत. सगळीकडे ते त्रिलोकात फिरत असत. स्वर्ग, मृत्यू, कैलास, वैकुंठ, पाताळ असे सगळीकडे ते मुक्त संचार करत असत नारदासारखे. त्यांना एक वेळेस काय वाटलं, आपण काय करावं, विष्णूची भेट घ्यावी, आपण वैकुंठ लोकाला जावं. म्हणून त्यांनी काय केलं, एक वेळेस वैकुंठाला ते 4घही दिगांबर मूर्ती, 4 लहान मुलं वैकुंठाला आले. बरं, वैकुंठाला आल्यानंतर वैकुंठाला विष्णूच्या दारामध्ये 2 द्वारपाल होते.
त्यांचं नाव होतं जय आणि विजय. आजकाल पहा सगळीकडेच सिक्युरिटी गार्डची गरज आहे. ते तेव्हापासूनच आहे. तेव्हाही विष्णूच्या दारासमोर जय आणि विजय असे दोन द्वारपाल होते. त्यांनी पाहिलं, अरे हे 4 पोरं कोणतरी आलेत आपल्याकडे. म्हणून त्यांनी काय केलं, कोण आहेत तुम्ही, इथे येऊ नका, कपडे नाही काही नाही. तर ते म्हणे आम्हाला विष्णूला भेटायचंय, आम्हाला मध्ये जाऊ द्या सनत कुमार. पण त्या द्वारपालांनी त्यांना अडवलं, कारण त्यांना माहीतच नव्हते बाबा हे कोण आहेत काय नाही. त्यांनी आपले लहान मुलं आहेत म्हणून त्यांना अडवलं की नाही नाही तुम्ही असं जाऊ शकत नाही, आमच्या विष्णूला तुम्ही असे भेटू शकत नाही. असं म्हणलं की हे 4 जण अतिशय हुशार पण संतापी, त्यांना खूप राग आला. अरे आम्ही कोण आहेत हे ह्यांना माहितीच नाही आम्ही कोण आहे ते. त्यांनी लगेच कमंडलूतलं पाणी घेतलं की त्या जय विजयच्या अंगावर टाकलं. काय म्हणून टाकलं की शाप दिला की तुम्ही राक्षस योनीला जाताल. जय विजयला आता असं झालं, राक्षस योनीला जाताल म्हणलं की ते जय विजय थरथरा कापू लागले. अरे बापरे, म्हणजे हे कोणीतरी दिसते साधारण, पण साधारण बालक नाहीत बरं का. आपल्या हातून खूप मोठी चूक झाली असं जय विजयला कळलं. थरथर कापू लागले ते. थोड्या वेळ झालं की हे 4ही सनत कुमारांनी विचार केला, अरे ह्यांची तर काही चूक नाही, हे तर ह्यांची ड्युटी करत आहेत, द्वारपाल आहेत. त्यांनी काय केलं, अडवण्याचं काम केलं, ते त्यांचं कामच आहे. त्यांचं काही चुकलं आहे असं वाटत नाही. पण आता आपल्या मुखातून शाप तर गेलाय आणि तो त्या जय विजय त्या द्वारपालांना भोगावा लागणार. म्हणून ते 4ही जण जवळ आले आणि द्वारपालांना जय विजयनं म्हणाले, हे पाहुणे, आता होऊन ती गोष्ट झाली, आमच्याकडून शापवाणी निघाली आणि ती तुम्हाला आता भोगावीच लागणार आहे. पण एवढंच करतो की आम्ही उशापही देतो आणि थोडासा शाप सौम्य करतो, कमी करतो. तर असं म्हणल्यानंतर ते जय नुसते थरथर थरथर कापत होते, हात जोडून उभे होते. ते सनकादिक ऋषी म्हणाले, तुम्ही फक्त 3 जन्म राक्षस व्हाल आणि प्रत्येक जन्मामध्ये तुमचे विष्णू भगवानच तुम्हाला उद्धरतील, मारून उद्धार करतील. अशा प्रकारे तुमचा 3 जन्मामध्ये तुमचा उद्धार दरवेळेस विष्णू भगवानकडूनच होईल, असा त्यांनी उशाप पण दिला आणि गुप्त झाले. ते जय विजय थरथर कापू लागले. म्हणले आता काय करा बाबा, आपल्याला तर आता विष्णूच्या हाताने मरण पण आहे, उशाप उद्धार पण आहे. मग त्यांनी काय विचार केला, दरवेळेस ते बोलून चालून मग राक्षसच झाले ना, राक्षस योनीतच गेले. राक्षस योनीमध्ये गेले ते, पण कधी सत्ययुगामध्ये ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या नावाने त्यांनी जन्म घेतला. बोलून चालून राक्षसीच वृत्ती, ते तप करायला लागले खूप. पण त्यांनी विचार काय केला, आपल्याला आता विष्णूला प्रसन्न करून नाही घ्यायचं, मग आपण ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्यावं आणि ह्या विष्णूपासून आपण सुटका करून घ्यावी, असं म्हणून ते तपश्चर्या करू लागले. कोण, जय विजय राक्षस झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. आपल्याला सगळ्यालाच माहितीये की भगवंतानी नरसिंहाचा अवतार घेऊन त्यांचा उद्धार केला, हो की नाही. पुन्हा नंतर ते त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले. परत राक्षसी वृत्ती जागी झाली, परत त्यांनी खूप तपश्चर्या केली, नाना प्रकारे ब्रह्मदेवाकडून त्यांनी वर मागून घेतले, ह्यांनी मरण नको, त्यांनी मरण नको, आम्हाला मरणच नको, आम्हाला अमर करा. बरं नुसतं अमर करून तरी चालतंय, हे केलं का. ते खूप त्रास देत होते, विध्वंस करत होते, ब्राह्मणांचा नाश करत होते, यज्ञ नाश करत होते, यज्ञांचा खूप असे ते धुमाकूळ घालत होते, ते डोईजड होत होते. पण त्यांनी वर मागताना काय एक चूक केली, त्यांनी फक्त वानर आणि मनुष्य
यांच्या हातून मृत्यू नको हे फक्त 2 मागितलं नाही. तेवढ्यांचाच फायदा घेऊन श्री विष्णूंनी श्रीरामाचा मनुष्य रूपामध्ये अवतार घेऊन आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की कुंभकर्ण आणि रावण यांचा वध केला. आणि तेच परत द्वापार युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्त्र या नावाने त्यांनी परत जन्म केला. आपल्या श्रीकृष्ण भगवंतानी त्यांचा पण उद्धार केला. अशी ही श्रीरामाची जन्माची थोडीशी खूप कारण आहे. श्रीरामांनी जन्म घेतला, त्याच्या मागे अवतार घेतला, त्या मागे खूप कारण आहेत. त्यातलं हे एक छोटस अल्पस कारण मला जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आणखीन एक होते की आता आपल्याला तर माहितीच, आणखी एक कारण आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामधला 7वा-8वा श्लोकाप्रमाणे जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो, धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा विष्णू भगवान अवतार घेतात आणि सगळ्यांचा ते उद्धार करतात. हो की नाही? हे पण आहे. त्यांचे अवतार घेण्यामागे खूप कारण आहेत. खूप लोकांना कसं जगावं, कसं राहावं हे ज्ञान देणं, आदर्श वडील कसे असावेत, आदर्श पिता कसा असावा, आदर्श भाऊ कसा असावा, आदर्श जीवन कसं जगावं, सगळं एवढं राजवैभव असताना वडिलांच्या आज्ञेनुसार त्यांनी 14 वर्ष वनवास कसलीही तक्रार न करता भगवान श्रीरामानी 14 वर्ष वनवास भोगला. म्हणजे सर्व सुखाचा त्याग करून मर्यादा पुरुषोत्तमाने वनवासाला जायला तयार केली. आपण साधं थोडं एवढंस सुद्धा आपल्या वाट्यातलं सोडायला तयार नाही. तर श्रीरामाचं काय सांगणं की बाबा तुम्ही तुमच्या हृदयामध्ये श्रीरामाचा जन्म करा आणि जास्तीत जास्त थोडं तरी चांगलं वागून सगळ्या जीवांना सुखी करा. आपण श्रीरामाचा जन्म साजरा करू. श्रीराम जन्म झाला, श्रीराम जन्म झाला. श्रीराम जन्म म्हणजे काय तर प्रत्येक माणसामध्ये श्रीरामाचा अवतार रूप आहे हे पाहता आलं. आपण दुसऱ्यामध्ये श्रीराम पाहिला की खुद्दच आपल्यामध्ये श्रीरामाचा अंश जागा होतो. दुसऱ्याचे गुणदोष आपल्याला कमी पाहता आले नाही, माफ करता आलं की श्रीरामाचा जन्म आपल्या हृदयात होतो. हो की नाही? आणि आजकालच्या मुलांना तर माझं हेच सांगणं की श्रीरामानी जसं वडिलांची आज्ञा मानून 14 वर्ष, आता तर काय वनवासाला जायचं कामच नाही, पण ऍटलिस्ट वडिलांचं म्हणणं, वडिलांची आज्ञा तरी माना. त्यांना वृद्धाश्रमामध्ये तरी पाठवू नका. त्यांचा म्हातारपणी सांभाळ तरी करा. एवढे तरी गुण आपण श्रीरामाचे निश्चितच घेऊ शकतो आणि आदर्श जीवन आपलं असं जगू शकतो. हो की नाही? आवाज येतोय ना सगळ्याला छान? हो ताई, खूप सुंदर सांगतायत. हो, आवाज येते. खूप छान होतं. तर हे म्हणजे आदर्श जीवन असं प्रत्येकाने जगावं यासाठी श्रीरामानी ते वागून दाखवलं. बघा, मी मनुष्य जन्मामध्ये असून सुद्धा, माझ्याकडे एवढ्या शक्ती असून सुद्धा मी कसं सरळ मार्गाने चालवून दाखवलं तुम्हाला. आदर्श जीवन कसं जगावं हे मी जगून दाखवलं. तसं तुम्ही सगळ्यांनी आपलं जास्ती नाही तर नाही, पण थोडासा तरी त्यातला वाटा उचलावा आणि आपलं तुमचं जीवन तरी तुम्ही सुखी करावं, हाच उद्देश आहे. बरं, श्रीराम आदर्श आहेतच, पण श्रीरामाचं नाव राम, वशिष्ठ ऋषींनी श्रीरामाचं नाव राम ठेवलं. यामागे सुद्धा भरपूर कारण आहे, पण त्यातलं एक दोन कारणच मला माहिती, तेवढं मी श्रीरामाचा अर्थ काय, तुम्ही राम नाव ठेवलं, पण रामाचा अर्थ काय? तर राम नावामध्ये 4 वेद सामावले आहेत. र पासून ऋग्वेद, आ पासून यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे. मग हे 4 वेदांचा अर्थ म्हणजे श्रीराम.
हे पण आहे. आणि आणखीन एक अर्थ सांगायचा झाला तर राम, र पासून अग्नी आणि म पासून जल, शांती, म्हणजे दोन्ही तत्व हे आपल्या श्रीरामामध्ये आहेत. श्रीराम हे एक बीज मंत्र आहे आणि बीज मंत्र हे मणिपूर चक्रावर काम करतं. त्यामुळे आपण जर रोज श्रीरामाचा जप केला, ध्यान केला तर अनंत असंख्य फायदे आपल्याला त्याचे आहेत. एक तर शरीर छान राहतं, मनाला शांती मिळते, सामर्थ्य मिळतं, खूप काही काही फायदे. रोज श्रीरामाचा जप आपण प्रत्येकाने केलाच पाहिजे, राम नाम घेतलंच पाहिजे. ह्याविषयीची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. श्रीरामाचा ना, श्रीराम म्हणजे राम नाही, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य रामानंदाचार्य जे ऋषी होते ना, त्यांच्या एक लहानपणची गोष्ट माझ्या ऐकण्यात आली. ती गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. रामानंदाचार्य हे रामानंद संस्थेचे प्रवक्ते होते. त्यांनी मोठे पुन्हा खूप अभ्यास केला. ते अगदी रामरूपच झाले. पण त्यांच्या तरुणपणी काय झालं, ते एका गावामध्ये राहत होते. तर तिथं एक रामकथा चालू होती. रामकथा चालू होती तर तिथले ते महाराज श्रीरामाविषयी माहिती सांगत होते, रामकथेची माहिती सांगत होते. आणि बोलता बोलता त्यांनी काय म्हणलं, तुम्हाला काही नाही आलं तर आलं, पण नुसतं श्रीरामाचं नाव घ्या, श्रीराम सगळं काही तुमचं करते, सगळ्या ह्याच्यापासून तुम्हाला सोडवतात. फक्त तुम्ही ह्या जन्मात दुसरं काही नाही, फक्त श्रीरामाचं नाव घ्या. एवढेच शब्द त्या रामानंदाचार्याच्या कानावर पडले की ते तडक स्टेजवर गेले. महाराज तुम्ही काय म्हणाला, श्रीरामचंद्र काही नाही केलं तरी सगळं करतात? हो. ते आता लहान तरुण वय छोटे, ते महाराज म्हणले हो म्हणा, त्याला काय, हे तरुण आहे. नाही म्हणे, मी जर नुसतं राम 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 नाव घेत बसलो तर मला काहीच करावं लागणार नाही, ते आपोआप मला येऊन जीव घालतील. तर ते महाराज हसायला लागले. त्यांनी विचार केला, अरे हे बालक आहेत, लहान आहे, ह्याच्या कुठं ना दिला लागायचं. तर ते म्हणले हो, तू नुसतं काय कर, राम 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 नाव घे, तुला निश्चितच प्रभू रामचंद्र काय करतील, जीव घालतील. झालं. त्यांचं तरुण वय होतं, लहान होते. म्हणजे हे किती वेळ उपाशी राहणार, किती वेळ. ते म्हणजे मी हाताने खाणार नाही, मला श्रीरामाने जीव घालावा लागेल. तर ते महाराज म्हणले हो रे बाबा, तुला श्रीरामच जीव घालतील, जा. महाराजांनी विचार केला, हे लहान आहे वय, किती वेळ उपाशी राहणार, किती वेळ नाव घेणार आहे, घंटा 2 घंटे नाव घेईल, भूक लागली की पळत येईल आणि खाईल. ते होते रामानंदाचार्य. त्यांनी मग लगेच गावामध्ये सगळ्यांना सांगितली. हे पा म्हणले, मला आता फक्त रामाचं नाव घ्यायचंय आणि मी काही खाणार पिणार नाही, 24 तास मी इतकुसक पाणी पिणार नाही, की काही सुद्धा खाणार नाही, मला प्रत्यक्ष रामाने जीव घातलं पाहिजे. आणि तुम्ही लगे माझ्याकडे येताल 1 तासानी 2 तासांनी खा म्हणून, तर मी खाणार नाही बरं का. मला एक तर तुम्ही हुडकू पण नका आणि काहीच करू नका, मी खाणार पण नाही. तुम्ही जेवायला वाढलेलं ताट तर मी कसंच खाणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही काही माझ्या जवळ यायचं नाही. तर सगळेजण हसायला लागले. त्यांना काय वाटलं, अरे हे लहान आहे, येईल घंटा 2 घंटे श्रीरामाचं नाव आणि येईल परत. बरं बरं म्हणले, तुला आम्हाला जेवायला वाढायला नको का आम्ही, बरं तू काय कर, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू येऊन जेव. आता तुला नाव घ्यायचे का, काही हरकत नाही, तू नाव घेत बस. असं म्हणलं पण रामानंदाचार्याला चैन पडना. त्यांनी विचार केला, नाही नाही म्हणले, हे हसायलेत म्हणजे ह्यांच्या मनात काहीतरी नक्कीच आहे. मी थोडस इथं कुठं नाही जेवलो 1 2 3 तास, नाही काही खाल्लं, दुपारची वेळ झाली की लगेच हे ताट घेऊन येतील आणि मला खाऊ घालतील, ह्यांचा काही भरोसा नाही बाबा. मग आपण कुठंतरी लांब गेलं पाहिजे. असं म्हणून रामानंदाचार्यांनी काय केलं, जंगलामध्ये धूम ठोकली आणि पाहिलं किंवा कुठंतरी जागा छान शांत
आणि तिथं आपण नाव घेत बसा, म्हणजे आपल्याला कोणी डिस्टर्ब होणार नाही, काही नाही. असं पाहिलं ना, मग त्याला एक मोठं झाड सापडलं. म्हणजे वा 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 वा, चला छान झाड सापडलं. ते त्या झाडाकडे गेले आणि खाली पण बसले नाही, नको कोणालाही दिसन कोणी मला खा पाणी पे म्हणाल, माझ्या ह्याच्यात व्यत्यय येईल. म्हणून ते रामानंदाचार्यांनी काय केलं, झाडावर जाऊन बसले. झाडावर जाऊन बसले आणि राम 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 डोळे मिटून सतत रामाचं ध्यान सुरू केलं. असं करता करता तितक्यामध्ये एक दोन चार यात्रेकरू आले. त्या गावातले यात्रेकरू त्या जंगलातून जाऊ लागले. त्यांनी काय पाहिलं, वा वा म्हणले, किती छान झाड आहे, आपण काय करू, ह्या झाडाखाली बसून जेवण करू. म्हणून त्यांनी जी भिक्षा मागून आणली होती त्या भिक्षेमध्ये पुऱ्या, गुलाबजामुन, भाजी, पुलाव, हे काय काय मस्त घमघमाट सुटलेला, ते सगळे यात्रेकरू आले. मग ती झाडाखाली आले की त्यांनी विचार केला, अरे आपल्या इथं जवळच एक नदी आहे, आपण आधी काय करू, स्नान करू आणि नंतर हे आपण भोजन करू. असं म्हणून त्यांनी ते सगळं गाठोडं झाडाखाली ठेवलं अन्नाचं. त्याच्यात खूप छान छान, खूप घमघमाट येऊ लागला, वास छान येऊ लागला. ठेवले ते गेले स्नानाला, कोण यात्रेकरू. पण तेवढ्यामध्ये काय झालं, 3-4ची वेळ झाली. आपले हे रामानंदाचार्याचं राम 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 जप चालूच आहे. तितक्यात त्याच गावामध्ये 4 डाकू आले. त्या डाकूनी दरोडा घातला आणि ते धापा टाकत 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 त्याच झाडाखाली आले. त्या झाडाखाली येऊन खुश बसले. अरे बापरे, काय छान झाड आहे, थंडगार सावली आहे, दमलो बाबा म्हणले हे चोरी करून टाकून टाकून एवढा मोठा माल. मग पण ते जवळ येऊन नुसते बसले की घमघमा छान अन्नाचा सुवास यायला. म्हणजे आता हे तर किती छान, आपल्याला आपण चोरी केली खरं, पण हे जेवायला सुद्धा दिलंय बर का. म्हणून मग ते काय, त्या डाकूंनी विचार काय केला, आपण मस्त जेवावं, इथं तर काय कोणी चिट पाखरू नाही, आणि मस्त शांत प्रकारे एक झोप घ्यावी आपला माल, आणि मग आपण आपल्या गावाकडे जावं. त्याचे 2-4 डाकू होते. त्यातला तो मुखिया दादा म्हणा, ते म्हणला, ए थांबा रे, तुम्ही ते अन्न खायचं नाही, आपण आता दरोडा टाकून आलोत ना, का का काय झालं, का खायचं नाही, इथं तर कोणीच नाही आणि किती छान आहे जेवायला, सगळं एवढं मोठं अन्न. नाही नाही म्हणले, आपल्याला पकडून न्यायचा प्लॅन आहे हा गावकऱ्यांचा किंवा इथल्या महाराजांचा. आपल्याला ह्याच्यात गुंगीचं औषध असेल, ते खाऊ घातले की आपण इथंच मरून पडू किंवा झोपी जाऊन आपल्याला पकडून नेतील ना, आपल्याला फाशी देतील, आपल्याला मारून टाकतील. तुम्ही कोणी हे अन्न खायचं नाही. थांबा म्हणले, मला आधी सगळी चौकशी करू द्या. म्हणून ते डाकू सगळे इकडं इकडं पाहू लागले, कोणी नाही. पण जे त्याच्यातला म्होरक्या होता त्याचं लक्ष गेलं झाडाच्या वर. हे आपले रामानंदाचार्य राम 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 करत बसले होते. म्हणले, अरे अरे आहे इथं माणूस, थांबा म्हणले, हे गुप्तहेर आहे म्हणले राजाचा, आणि ह्यालाच इथं बसवून आपल्याला पकडण्याचा प्लॅन आहे. आणा म्हणले त्याला वर, त्याला खाली पकडून आणा म्हणले. आता काय करावं, म्हणजे महाराज तो एकटा आहे, राम काहीच नाही, नुसता नाही नाही म्हणले, काही शक्यता आहे, त्याला खाली आणा. मग 2 डाकू वर गेले. हेच आपलं बोलायचं नाही, काही खायचं नाही, तोंड उघडायचं नाही, असं त्यांनी 24 तासाचं व्रतच घेतलं होतं की तोंडातून शब्दच काढायचा नाही, काही खायचं पण नाही आणि प्यायचं पण नाही. ते काही खाली यायला तयार नाही, नुसते राम 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 राम. पण ते डाकू, ते म्होरक्या डाकू म्हणला, अरे तुम्ही 2 डाकू आहेत ना, उचला त्याला नाना खाले. त्यांनी रामानंदाचार्याला दोघांनी उचललं आणि खाली आणलं. म्हणजे आधी ह्याला खाऊ घाला ते अन्न सगळं. ते काही खायला तयार नाही. राम 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 राम, धरा रे म्हणले, ह्याचे हात पाय तोंड धरा, म्हणजे आपल्याला कळल ह्याच्यात काय विष आहे का गुंगीचं औषध आहे काय. म्हणून रामानंदाचार्याचे हात पाय धरले आणि तोंडामध्ये गुलाबजामुन, पुरी, भाजी अशी सगळी खाऊ घातली.
रामानंदाच्या चार्यातून घळघळाट धारा व्हायला लागल्या. प्रभू विषयीचं प्रेम दाटून आलं. मग ते डाकू म्हणाले, अहो काय झालं, तुम्ही कोण आहात आणि हे एवढं चांगलं अन्न, तुम्हाला तर काहीच झालं नाही, तुम्ही मेलाय नाही, गुंगीनं झोपलाय नाही. मग त्यांनी ती सगळी कथा त्या डाकूला सांगितली आणि सांगितलं की प्रभू श्रीराम असे नुसते आयत जीव घालतच नाही, तर ते हातपाय बांधून तोंडात घास घालतात. असे हे आपले श्रीरामचंद्र प्रभू. पुढे नंतर रामानंदाचार्य मोठे झाले, खूप त्यांनी विद्वान झाले, अभ्यास केला, रामानंद संस्थेचे प्रवर्तक झाले आणि अशा प्रकारे राम नामाचा त्यांनी असंख्य प्रचार केला, प्रसार केला आणि राम नाम कसं छान आहे, कसं घ्यावं त्याचे धडे ते जनतेला देत गेले. अशी ही छोटीशी रामानंदाचार्याची कथा मला खूप आवडली, त्यामुळे मी तुम्हाला शेअर केली. श्रीराम आपले आहेतच खूप छान, पण त्यांचं नावात सुद्धा खूप सामर्थ्य आहे. एकदा भगवान शंकर पार्वती माता भगवान शंकरांना म्हणते, देवा माझे पाठ राहिलेत आणि नंतर मी जेवण करते बरं का. तर म्हणले, पार्वती इकडे ये, कशाचे पाठ करतेस तू, काय आहे. तर पार्वती माता म्हणले, देवा मी विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करते आणि अजून माझे पाठ बाकी आहेत, ते पाठ झाले की मी जेवण करते. म्हणले, ये इकडं म्हण श्रीराम. पार्वती माता म्हणली, श्रीराम. भगवान म्हणले, झालं तुझं काम, झाले तुझे पाठ पूर्ण, चल बस जेवायला. याचा श्लोक आहे, राम राम रामेती रमे रामे मनोरमे, सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नामे वरानने. असा आपला राम रक्षामध्ये स्तोत्र आहे. त्याच्या म्हणजे एक जरी श्रीरामाचं आपण नाव घेतलं तरी विष्णू सहस्त्र नाम म्हणल्याचं पुण्य मिळतं. असे हे श्रीरामांचं चरित्र अतिशय खूप छान. हे फार मोठा समुद्र आहे, मी एक पामर, किती त्यांचं वर्णन करू. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण थकले, नेती नेती म्हणले की बाबा आम्ही तुमचं वर्णन करू शकतो. मी तर निवळ किटका समान, मी काय त्यांचं चरित्र वर्णन करणार आहे, काय सांगणार आहे. एवढं बोलून श्रीरामाच्या चरित्राला मी थांबते आणि जी निरूपण सेवा आहे हरिपाठाची ती सांगण्यासाठी थोडासा प्रयत्न करते. मी आपली अल्पबुद्धीची, कमी शिक्षण असलेली अशी आहे आणि थोडक्यात मला जे माझ्या बुद्धीला पटलं ते मी तुम्हाला शेअर करते आणि सांगते. आता हरिपाठाविषयी सांगायचं झालं तर हरिपाठ हा ज्ञानेश्वर माऊलींचा आहे, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती. हरिपाठाचे 28 अभंग आहेत. हरिपाठ म्हणजे काय हो, तर हरिपाठ म्हणजे पृथ्वी निर्माण व्हायच्या आधी, म्हणजे सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर ब्रह्मदेवाने स्वकर्म आणि स्वधर्म कसं असावं याच कथा श्रीकृष्णाला सांगितली. मस्ती श्रीकृष्णाने कथा अर्जुनाला सांगितली की बाबा स्वकर्म आणि स्वधर्म कसा असावा. आणि तेच पुढे ज्ञानेश्वर माऊलीने भगवंताच्या अतिउच्च प्रेमातून ज्ञानेश्वर माऊलीच्या मुखातून तो पाझरला. हरिपाठ हे ज्ञानेश्वर माऊलीचं शेंडे फळ आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असा हा सुंदर सर्वसामान्य जनतेला थोडं तरी कळावं, थोडं तरी लाभ व्हावा, त्यातून जनतेला काहीतरी त्याच कळावं, लाभ व्हावा, पुण्य मिळावं, ह्या दृष्टीने
जनतेच्या हितासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी तो हरिपाठ अगदी सोप्या शब्दामध्ये त्यांनी रचला. ज्ञानेश्वर माऊलीचा हा हरिपाठाचा आपण पहिला अभंग घेत आहोत. पहिला अभंग कोणता आहे तर देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या आसोनी संसारी जीवो वेगू करी वेदशास्त्र उबारी बाह्य सदा ज्ञानदैव म्हणे व्यासाची या खुने आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. असा हा 4 चरणाचा अभंग आहे. आपण काय करू हे अभंग थोडा जेवढा होईल तेवढा जसं माझ्या बुद्धीला समजेल, जसं पटेल येईल, जसं भगवंत करून घेतील तशी सेवा आपण करून घेऊ. आता ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, हो की नाही. आता देवाचं द्वार म्हणजे का असंख्य मंदिर आहेत, जागोजागी मंदिर आहेत, हो की नाही. आणि प्रत्येक जण जात अहो आजकाल जाताना मुलं मुली सुद्धा ते दारापर्यंत पण जात नाहीत, वाटेनच जातानाच असं करतात की हो ते काय वाईट नाही, ते तर उलट चांगलंच आहे, बरोबर आहे. म्हणजे देवाच्या दारापर्यंत पण जायची गरज नाही. हे पण चांगल्या संस्कृतीचंच लक्षण आहे. बाबा प्रत्येक ठिकाणी ते देव पाहते, देवाला नमस्कार करते, देवाची द्वारी उभा क्षणभरी. पण ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं काय हे आपण आता थोडक्यात सविस्तर पाहू. ज्ञानेश्वर माऊली देव कोणाला म्हणते. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू, हो की नाही. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आत्म्यालाच देव म्हणतात हे तर नक्की. म्हणजे अनेक संतांनी हे सांगेल की बाबा आत्मदेवच देव आहे, आपला आत्माच देव आहे, हो की नाही. असं संत सांगतात. समर्थ रामदास स्वामी सुद्धा काय म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहणे आपणासी आपण आत्मरूप, हो की नाही. म्हणजे अनेक संत सुद्धा हे सांगाले की बाबा देव दुसरीकडे बाहेर कुठं हिंडत बसू नको, काहीच बेसनी करा एक चित्त आवडे अनंत आढवावा. हेच सगळ्या संतांना, सगळ्या मायबापांना सांगायचं आहे जनतेच्या. मग देवाची द्वारी उभा क्षण बरी, ज्या अर्थी माऊली ज्ञानेश्वर माऊली देव आपल्या हृदयात आहे, आपल्या आत्माराम आहे असं म्हणतायत, तर त्या अर्थी देवाचं द्वारही आपल्या शरीरातच असलं पाहिजे, हो की नाही. म्हणजे देव आपल्या शरीरातच दार दुसरीकडे बाहेर असं कसं होईल, शक्यच नाही, हो की नाही. म्हणजे ज्या अर्थी ज्ञानेश्वर माऊली देव आपल्या हृदयात आहे, तुमच्या आमच्यात आहे म्हणतात, त्या अर्थी देवाचं द्वार सुद्धा शरीरातच आहे. बर, आता हे एक पाहू. दरवाजाचं काम काय असतं. दरवाजाचं काम काय असतं, ये जा करणं. उजेड म्हणाव तर खिडक्या पण आहेत की उजेडासाठी, पण दरवाजाचं एकमेव कारण काय असतं, दरवाजा असणं म्हणजे त्यातून येणं आणि जाणं करणं, हो की नाही. मग ज्या अर्थी शरीरामध्ये देवही आहे आणि दरवाजाही आहे, तर हे आपण आधी पाहिलं पाहिजे की आपल्या शरीरातलं काय जातंय आणि काय येतंय. हे लगेच अनेक साधकांना कळून येईल की अहो आपले श्वास आहेत, हे जातेत पण आणि येतेत पण, हो की नाही. म्हणजे ठरलं देव कुठे, आपला आत्माराम, आणि जाणं येणं काय तर आपले श्वास. मग आपले श्वास आहेत म्हणा, तर मग दार कुठं नाका पुढे आलं का, नाकाच्या ह्याला आहे का, नाही. तर हे द्वार कुठं आहे तर 2 भुवईच्या मध्ये भ्रुकुटी स्थान मध्ये देवाचं द्वार आहे.
बरं, हे भ्रुकोटी स्थान मध्येच का हो देवाचं द्वार? गुडघ्यावर का नाही, नाकाच्या शेंड्यावर का नाही, कानाजवळ का नाही? याचा पण तर ज्ञानेश्वर माऊलीच्या गुरूंनी, त्यांच्या आधीच्या गुरूंनी हे सगळ्यांनी सगळे संत मंडळी पूर्वीचे ध्यान करून बसत होते आणि भ्रुकुटी मध्यस्थानी लक्ष केंद्रित करून ते ध्यान लावून बसत होते. सगळ्या संतांनी हे सांगितलं की 2 भुवईच्या मध्ये जिथं महिला कुंकू लावतात, पुरुष टिळा लावतात आणि तो लावलाच पाहिजे, इथंच आज्ञाचक्र आहे. टिळा लावणं, कुंकू लावणं म्हणजे ह्या ठिकाणी प्रेस करणं. रोज रोज आपण ह्या ठिकाणी असा दाब दिला तर आज्ञाचक्र ऍक्टिव्ह होतं. त्यापासून खूप सारे पण फायदे होतात. त्यात मला पढायचं नाही, त्याचा अभ्यास पण मला नाही, पण हे आहे आज्ञाचक्र. मग देव नाही बर का, हे काय आहे? देवाचं द्वार आहे. म्हणजे देव कुठे? आत्माराम. आणि द्वार कुठे? भ्रुकोटी स्थान. म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाची द्वारी उभा क्षणभरीच का म्हणलंय? जाणं येणं, नाकपुडीतून श्वास येतो, क्षणभरी तो थांबतो, आणि 2 नाकपुड्या म्हणजे इडा आणि पिंगला. डावी नाकपुडी इडा, उजवी नाकपुडी पिंगला. ह्याला रामकृष्ण हरी सुद्धा म्हणतात बरं का. आणि हे असे श्वासावर श्वास घ्यायचा, एक क्षण थांबायचा भ्रुकुटीच ठिकाणी, पुढे. हीच खरी साधना आहे. आता क्षणभरी का म्हणलंय ज्ञानेश्वर माऊलीनी? आणि परत काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली? क्षणभर थांबलं तरी 4ही मुक्ती तुला मिळतील, मिळू शकतात, मिळतील. म्हणजे हे गुह्य ज्ञानच आहे. 4ही मुक्ती म्हणजे क्षणभरी. कोणी एक क्षण जर उभं राहिलं तर त्याला कसं शक्य आहे? तर क्षणभर म्हणजे पूर्ण आयुष्यभर. बरं, आणखीन एक क्षणभर का म्हणलंय माऊलींनी, त्याचा एक थोडासा खुलासा करते. देवाची दारी उभा क्षणभरी. आता आपल्याला तर अभ्यास नाही, आपण जास्ती करू शकत नाही. श्वास घेतो, आपण इथं 1 तास 2 तास थांबू शकतो का? नाही थांबू शकतो. श्वास रोखून थांबू शकतो का? नाही. अगदी 1 क्षण थांबू शकतो आणि दुसऱ्या क्षणी सोडू शकतो, हो की नाही? म्हणजे हे सर्वसाधारण माणसाला खूप जे त्यातले खूप जे संन्यासी आहे, जे संत मुनी आहेत, त्यांना अभ्यास आणतो आणि ते कुंभकाने किती वेळ पण श्वास रोखून ठेवू शकतात आणि अभ्यास करू शकतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीचं म्हणणं असावं की बाबा, तुला त्याची एवढी गरज नाही. तू कुंभकर्ण, श्वास रोखून ठेवणं बसू नको. तुझ्या मागे खूप व्याप आहेत. तर तू काय कर, क्षणभर तरी रोज देवाच्या दारामध्ये उभं राह आणि तुझं हित करून घे. असं देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती 4ही साधी येल्या. बर, आता ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तेने मुक्ती 4ही साधी येल्या. मग मुक्ती 4 मुक्ती कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या 4 मुक्ती आहेत. आता एक 4 मुक्ती साधी येल्या म्हणतात म्हणजे, आणि बाकीच्या 3 मुक्त्याचं काय करायचं, हो की नाही? हा प्रश्न आहे की नाही? एकदा 4थी मुक्ती घेऊन करायचं काय? एकच चौथी मुक्ती म्हणजे काय? तर एकदम देव होऊनच जाणे, रामरूपच होऊ जाणं, ही आहे 4थी सायुज्यता मुक्ती. आता तसं पहा, मी म्हणलं की मी मॅट्रिक पास आहे, याचा अर्थ काय झाला? माझे पहिला वर्ग पास झाले, दुसरा वर्ग पास झाले, चौथा झाले, 5वा झाले, 8वा, हो की नाही? बरोबर आहे की नाही? तेव्हा मी 10वी पास झाले. एकदमच मी 10वीला पास होईल का? नाही. म्हणजे त्याच्या अगोदरचे ऑटोमॅटिक सगळे वर्ग मी पास झाले, तेव्हा 10वी झाली. तसं सायुज्य मुक्ती जेव्हा मिळते तेव्हा ऑटोमॅटिकच त्या आधीच्या 3ही मुक्त्या त्या मिळालेल्याच असतात. हे असं आहे बरं का. हे असं थोडस मला माहित असलेलं ज्ञान. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की बाबा,
अशा तुला चारी मुक्त्या मिळ देवाची हे द्वारी उभा अक्षर न भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आता पुण्याची गणना कोण करी, आपण असं म्हणतो कोण करतो पुण्याची गणना. घ्या की देवाचं नाव, बिघडलंय कुठं. म्हणा हरी हरी म्हणा राम राम, काय फरक पडेल. कोण करायलंय पुण्याची गणना. किती जरी नाव घेतलं ना काही झालं ते तर आहेच आहे, तो अर्थ आहेच आहे. पण ज्ञानेश्वर माऊलीचा गूढार्थ काय आहे, ज्ञानार्थ, तो आपण पाहूया. ज्ञानेश्वर माऊली हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणजे परत परत साधना कर. हरिमुखी दोनदा दोनदा का घेतलंय तर परत परत कर, परत परत कर. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कोण करी याचा अर्थ काय. कोण कोण कसा तयार होतो. तो दोन रेषा एकूण एकाला छेदतात त्या ठिकाणी कोण तयार होतो. आपली भ्रुकुटी स्थानची सरळ रेषा आणि नाकाची जी सरळ रेषा, इथं आपला कोण तयार होतो. असं हे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात किंवा पुण्याची गणना कोण. तू नाव घेत राहा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, आपोआप तुझी गणना हे कोण करत राहील. तुझी साधना हळूहळू 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 सफल होत जाईल. आता गणना, आणखी गणना. गणना म्हणजे काय तर मोजणी, हो की नाही. हे पा असं आहे गणना. गणना पाप आणि पुण्य. कोणीतरी पाप करतय कोणीतरी पुण्य. पुण्य आणि पाप हे दोन करते म्हणजे कोणीतरी आहे पाप आणि पुण्य करणार, हो की नाही. मी तर पुण्याची गणना कोण करी तर ते मीच नाही, हो की नाही. मीच नाही म्हणजे मी तर आत्मरूप देव आहे. मीच नाही म्हणजे पुण्याची गणना कोण करणार आहे बाबा. हा एक पण अर्थ त्यात आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. गणना. आता गणनावर आपण थोडीशी चर्चा करू. गणना म्हणजे काय मोजणी. एकानंतर दोन, दोनानंतर तीन, तीनानंतर चार, ओके. ही झाली अशी एका पाठोपाठ त्याला गणना म्हटलेलं आहे माऊली, आणि तेच आहे एका. पण गणना अजून दोन प्रकारे असते. आता बेचा पहाडा म्हणलं की दोनाच्या पुढे चार, बे एक बे बे दुनी चार. गणनामध्ये दोनच्या पुढे येतं तीन, हो की नाही. म्हणजे गणना आपण कशा पद्धतीने करतो, आपण नाव कसं घेतो, आपण हरिपाठाचे अर्थ कसे पाहणार आहोत, आपला त्यात अभ्यास किती, आपल्याला त्यांच्याकडून काय पाहिजे, काय साध्य करायचं आहे, हे फार महत्वाचं आहे. नाही तर बघा काही लोक काय करतात, देवा देवी पुढे हे करतात, पाया पडतात आणि दरोडा टाकायला जातात. आणि पुन्हा काय म्हणतात, देवी पावली बरं का, आज चांगला दरोडा पडला, हो की नाही. म्हणजे आपण नाम घेतो, आपण देवाकडे बघतो, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय अपेक्षित आहे, आपण कशासाठी साधना करतोय, हे प्रत्येक साधकांनी आधी ठरवावं की मला काय पाहिजे. कोणती मुक्ती पाहिजे, का रामरूपच होऊन जायचंय, का मला कुठलं अजून भौतिक सुख पाहिजे, घर गाड्या बंगले, पुनरपी जननम पुनरपी मरणम, म्हणजे हे काय पाहिजे हे साधकांनी ठरवावं आणि ह्याचा थोडासा अभ्यास करावा आणि आत्महित करून घ्यावा. तर आपण कुठं होतो, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कोण करी याचा अर्थ कळला की गणना आणि कोण करी. आसोनी संसारी, अजून एक 5-10 मिनिटं होत ना. आसोनी संसारी जिव्हो वेगू करी. आसोनी संसारी, ज्ञानेश्वर माऊलीने काय म्हणले, संसार कशाला म्हणलाय, आसोनी संसारी. आसोनी संसारी म्हणजे संसार म्हणजे काय तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे सतत जे चक्र चालू आहे
त्याला माऊलींनी संसार असा शब्द दिलाय. परत परत जन्म, परत परत मृत्यू, सतत बदलत राहणं, सतत बदलत राहणं. मग आपल्या शरीरामध्ये, आपल्या देहामध्ये काय चालू आहे? सतत जन्मणं मरणं, जन्मणं मरणं. तर आपले श्वास सारखे येतात जातात, येतात जातात. ह्याला ज्ञानेश्वर माऊलींनी संसार असा शब्द आहे. आसोनी संसारी म्हणजे जेव्हा तुझा श्वास चालू आहे, ह्या तू संसारात आहेस, तेव्हा आसोनी संसारी जिव्हो वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य असणं. जिव्हो वेगू करी म्हणजे, जिव्हो वेगू करी म्हणजे राम नाम घ्या. तर जिव्हा म्हणजे तर तुम्ही म्हणताल जीभ. हो, पण आपण जिभेनच राम नाम घेतो, हो की नाही? जिभा जरी अनंत असल्या तरी त्यातले राम नाम घेणं हे एकच तत्व आहे. तर सगळीकडे, सगळ्या पूर्ण चराचराच्या ठाई एकच तत्व भरून उरले, आत्मतत्व, आत्मरूप. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जिव्हो वेगू करी म्हणजे हे जेव्हा तुझे श्वास चालू आहेत, तेव्हा तू गडबड कर, पटपट वेळ वाया घालू नको. तुझा कोणता क्षण शेवटचा आहे हे माहिती नाही. हेच मेन मूळ साधकाला हेच कळते की आपला शेवटचा क्षण कधी आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणून तू गडबड कर, हरी वेगे कर आणि जिव्हो वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य. हे सगळे शास्त्र, 18 पुराण हात वर करून सांगतायत की बाबा तुम्ही कुठलाही वेळ वाया घालवू नका, आयुष्य बर्बाद करू नका. लवकरात लवकर हरिनामाच्या हरिनाम घ्यायला सुरुवात करा आणि आपल्या देहाचं हित करून घ्या. अहो, आम्ही म्हातारे झाल्यावर नाव घेऊ ना. अरे पण काय तुमचा भरोसा म्हातारे होताल, हो की नाही? हरिनाम ही म्हातारे झाल्यावर घ्यायची गोष्टच नाही. तिथपर्यंत आता हे भागवतामध्ये, महाभारतामध्ये एक छानशी कथा आली, ही थोडी अजून सांगते. मला आहे अजून एक 5 मिनिटं आहेत, सांगते. नाही, धर्मराजा काय करत होते? गायी दान करत होते. गायी दान करत होते आणि एक वेळेस उशिरा ब्राह्मण आले गायी घेण्यासाठी. तेव्हा गायी, मग धर्मराजा म्हणले असं करा, तुम्ही उद्या सकाळी या, मी तुम्हाला गायी दान उद्या सकाळी देतो. हे ऐकल्याबरोबर भीमाने जोरजोरात टाळ्या वाजवल्या. अरे म्हणे, तू काय तुला टाळ्या का वाजवलास तू? ते म्हणले, दादा आणि तुम्ही काय केलं म्हणे, म्हणजे उद्यापर्यंतची त्या गायीची शाश्वती, त्या ब्राह्मणाची शाश्वती आणि तुमची शाश्वती सुद्धा देऊन टाकली की बाबा मी उद्यापर्यंत राहणार आहे आणि गायी दान करणार आहे. तसं कुठलीच कोणाची शाश्वती देता येत नाही. शेवटचा क्षण कधी येतो माहित नाही. म्हणून देवाची येद्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जिव्हो वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुने, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता ही ओळ थांबावी लागेल का? ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुने. हा, आता ज्ञानदेव महाराज काय म्हणतात, तो कोणाच तरी खून द्यावी लागते बरं का. आपल्याला कुठं जायचं म्हणलं कोणाच्या घरी, तर आपण एका ओळखी, अहो मला अमुक अमुक ठिकाणी जायचंय, काय खून आहे, कुठे घर ते? अहो ते नाही का कलेक्टर ऑफिसच्या समोर जा, तुम्हाला घर सापडतं, हो की नाही? म्हणजे कलेक्टर ऑफिस म्हणा किंवा मंदिर म्हणा, ही झाली खून. मग तिथं तसं देहामध्ये कुठं जायचं? ज्ञानदेवा म्हणे व्यासाची या खुनी, असं हे व्यासाची या खुनी. द्वारकेचा राणा पांडवा घरी. तर द्वारकेचा राणा पांडवा घरीच का, हे एक मला थोडक्यात तुम्हाला सांगायचंय आणि सेवा संपवायची आहे. आणखीन एक थोडस आधी की
पुण्याची गणना कोण करी, हे एक होतं ना. तेव्हा जोपर्यंत श्वास आहे, संसारात आहेस, तोपर्यंतच तू काय कर, देवाचं नाव घे. श्वास आहेत म्हणून आपण जिवंत आहोत का आपण जिवंत आहोत म्हणून श्वास आहे तो, ह्याचा एक थोडासा आपण अभ्यास. आपण आहोत म्हणून श्वास आहेत का श्वास आहेत म्हणून आपण आहोत? श्वास आहेत म्हणून आपण असावं तर अनेक साधू संत कुंभक करते, श्वास न घेता 1-1, 2-2, 4-4 तास किती वेळ ते बसूच्या. म्हणजे श्वासाचा आणि असण्याचा काही संबंध नाही. कुठतरी चैतन्य शक्ती, रामरूप शक्ती प्रत्येकाच्या हृदयामध्ये अखंड चालू आहे, अखंड स्रवत आहे ती शक्ती, आणि तीच सगळ्यांचं चैतन्य आहे आणि तीच रामरूप आहे, बरं का. आता ज्ञानेश्वर माऊलीनी काय म्हणलं की पांडवा घरीच कामले, हो की नाही. व्यासाचे कोणी द्वारकेश्वरांना पांडवा घरीच कामले. तर पांडव कोण होते, धनंजय कोण होते, तर 10व्या अध्याय आपल्या गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी धनंजयला विभूती आहे म्हणून सांगितलं आहे. ते तर आहेच, ते त्याचे प्राण सखे होते. आणि आपला अर्जुन हा अत्यंत प्रिय लाडका असा शिष्य होता, सखा होता, जीवलग होता. नाही तर तो कृष्ण रूपच होता. एक वेळेस काय झालं, अर्जुन बसले, अर्जुनाच्या घरी भगवंत आले. भगवंतानी काय केलं, सोबत घेतलं गरुडाला. गरुडा चल रे म्हणे, मला अर्जुनाच्या घरी जायचंय. घरी आले गरुडाला घेऊन, तेव्हा अर्जुन झोपले होते. आपल्या द्रौपदीच्या मांडीवर डोकं ठेवलं होतं आणि झोपले होते. तर ते काही उठले नाही आणि द्रौपदी त्यांच्या डोक्याला तेल लावत होती. पर भगवंत आले आपले भगवंत बसले आणि हे आपले झोपलेलेच आहेत, मॉलिश 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 चालू आहे. ते पाहिलं की गरुडाला प्रचंड राग आला. म्हणजे अरे, आपले भगवंत एवढं त्या वैकुंठाहून द्वारकेहून अर्जुनाला भेटायसाठी आले, आणि हे पहा म्हणे उठईनात बोलईनात. त्यांना प्रचंड राग आला. पण जेव्हा त्यांनी पाहिलं, म्हणजे असो दे, तर अर्जुनाच्या प्रत्येक केसातून, प्रत्येक श्वासातून श्रीकृष्ण 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 असा जप निघत होता. ते सतत ते कृष्ण रूपच झाले होते. हे कोण आवाज द्याले, कोण श्रीकृष्ण म्हणाले, हे कोण श्रीकृष्ण म्हणाले, हे गरुडाने पाहिलं. तेव्हा अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमातून, प्रत्येक केसातून श्रीकृष्ण 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 श्रीकृष्ण. हे ऐकलं की त्या गरुडाचा गर्व सगळा गेला आणि त्यांनी साष्टांग दंडवत घातलं की अरे बापा, तुम्ही काही वेगळे नाही, तुम्ही एकच आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने गरुडाचा गर्व नाहीसा केला. आता ही झाली माझी थोडक्यामध्ये देवाची दरी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जीवो वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सुधा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुनी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. अपराध क्षमा आता केला पाहिजे, देवा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे, न कळेची टाळ विना वाजला कैसा, देवा वाजला कैसा. असता व्यस्तपणे नाद केला भलतेसा, नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, देवा कंठ सुस्वर. झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार, निरंजन म्हणे तुझे वेडे वाकुडे, देवा वेडे वाकुडे. गुण दोष न लावावा सेवकाकडे. ओम शांती शांती शांती. हॅलो सुचिता ताई. जय श्रीराम. जय श्रीराम. मंगलाताई, खूप खूप सुंदर विवेचन केलं तुम्ही.
एका कथेतून दुसरी कथा उलगडत उलगडत प्रत्येक श्लोकाचा काय पण प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही सांगितला. खूप छान तुमचं विवेचन झालं आणि खूप छान गोड बोल होते. हे काही बोबडे बोल नव्हते आणि काहीही तुम्ही ऐकून त्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद. खूप सुंदर सांगितलं ताई, इतकं छान सांगितलं. गोष्टी संपूर्ण आहे असंच वाटलं होतं. आणि एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी गोष्ट, खूप खजिना आहे तुमच्याकडे, एवढं मात्र नक्की आहे. बिलकुल देव भगवंताची कृपा आहे. नक्कीच नक्कीच आहे ताई. बोलविता धनी वेगळाची. बरोबर आहे, बरोबर आहे. बोलविता धनी वेगळाची. खूप छान, अगदी सुंदर सुंदर विवेचन केलं. खरंच छान आहे. आता असंच एखादं गाणं आपण घेऊयात. हो चालेल. चालेल. सगळ्यांचे मेसेजेस येत आहेत बघा, खूप सुंदर अगदी. आणि एकापेक्षा एक वेगवेगळ्या छान न ऐकलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. विशेष म्हणजे खूप छान वाटलं. मुख्य म्हणजे ही कथा आपल्या मनाच्या जवळचं झालं हे विवेचन. बरोबर, खरंच आहे, खरंच आहे. सुंदर झालं. गोष्टी त्यामुळे आवडतं सगळ्यांना. छान झालं ताई, एकदम. धन्यवाद सगळ्याचे बद्दल. थोडे बोल ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. शिल्पाताई, ताई मी म्हणू, सुचेता ताई म्हणू का मी गाणं? हो हो हो, म्हणा म्हणा, एक गाणं. हॅलो, हा मी शिल्पाताई बोलतेय. हॅलो, आपण रामाची गाणी मी म्हणते 2. सुरू करते. हो हो, सुरू करा. कबीराचे आपण सगळेजण राममय होऊया. कबीराचे विण तो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. कबीराचे विण तो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काय, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. एक एक तारी हाती, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. देव करी काय, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. भाबड्या भक्तासाठी देव करी काय, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. एक एक तारी हाती भक्त गाय गीत, एक एक तागा जोडी जानकीचा नाथ, जानकीचा नाथ. राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. दास राम नामी राम पिता, एक एक डागा गुंते रूप ये पटास, रूप ये पटास. राजा घनश्याम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. सर्व झाला सेना पूर्ण होई काम, कौसल्याचा राम. विनोदी सर्व झाला सेना पूर्ण होई काम. ठाई ठाई सेल्यावरती शेवटी दिसे राम नाम, दिसे राम नाम. गुप्त होई राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम.
हळू हळू उघडी डोळे, हळू हळू उघडी डोळे, पाहिजो कबीर, पाहिजो कबीर. विणुनिया से लागेला सखा रघुवीर, सखा रघुवीर. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा राम बाई, कौसल्याचा राम. आता मी एक एक म्हणते, एक मिनिट. जन्मोजन्मांतरी म्हणते, जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुद्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. धन्य जन्म तळ्याचे राम नाम ठेवाचे, धन्य जन्म तळ्याचे राम नाम ठेवाचे. दोष जातील जन्माचे, दोष जातील जन्माचे, श्रीराम म्हणताची, श्रीराम म्हणताची. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुद्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. कोटी कुळाचे उद्धरण मुखी राम नारायण, कोटी कुळाचे उद्धरण मुखी राम नारायण. राम कृष्ण राम कृष्ण, राम कृष्ण राम कृष्ण, राम कृष्ण स्मरण, राम कृष्ण स्मरण. धन्य जन्म तयाचे राम नाम ठेवाचे, नाम तारक सांगडी, नाम अर्थ घडी. तप केले असेल कोणी, तप केले असेल कोणी, श्रीराम श्रीराम, श्रीराम श्रीराम, श्रीराम श्रीराम, श्रीराम म्हणताची, श्रीराम म्हणताची. ज्ञानदेवे अभ्यास मोठा, नामस्मरण मुखा वाटा. ज्ञानदेवे अभ्यास मोठा, नामस्मरण मुखा वाटा. कुल गेली वैकुंठा, कुल गेली वैकुंठा, हरी हरी स्मरिता, हरी हरी स्मरिता, हरी हरी स्मरता, हरी हरी स्मरता. आता एक सुंदर. एक छान. नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. परब्रह्माचा आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम. आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम जय जय राम. त्रिभुवनतारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुखकारक हा आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. त्रिभुवनतारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुखकारक हा आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा जेथे तेथे राम श्रीराम जय राम जय जय राम.
शांती जेथे तेथे राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्री कृष्ण सगळ्यांना. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण ताई. खूप छान हो, कबीराचं गाणं राम भक्त राम येऊन मी त्यांचा म्हटलं चेहरा आपण बनून गेला. सगळे राममय होऊया, म्हणून मी भक्तासाठी असं देव काम विचारलं की करतो. हो, छान, खूप प्रामाणिक काम छान. ते छान. कबीराचं सगळं लिहून अजून झालं. अजून एक बहुतेक कविता ताईंना गाणं म्हणायचं आहे. आपण त्यांचं एक ऐकूयात आणि मग आजचा कार्यक्रम थांबूयात आपण. हो हो, हा. धन्यवाद ताई. हो चालेल. कविता ताई थोडासा कॅमेरा तुमचा खाली घ्या म्हणजे मग तुमचा चेहरा दिसेल. हा बस. दिसतो आता. हो हो हो. राम नाम नौका भवसागरी तराया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. मदमोह लोभ सुसरी किती डंकीशी विषारी. हे दुःख शांत व्हाया मांत्रिक राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. सुटले अफाट वारे मन तरू त्यात बिथरे. त्या वादळातुनिया नेतील राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. भ्रमभोवरात अडली नौका परीन बुडाली. धरुणी सुकाणू हाती बसले राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. आम्ही सर्व ही प्रवाशी जाणार दूर देशी. आम्ही सर्व ही प्रवाशी जाणार दूर देशी. तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. ही राम नौका भवसागरी तराया. मदमोह लोभ किती डंकी हे दुःख मांत्रिक राया. या नाम नौका भवसागरी तराया. मला ऐकलं काय सुचिता ताई. हॅलो. हॅलो. हा म्हणा कंटिन्यू करत आहे कविता ताई. आवाज येत नाहीये. हॅलो. तरी तराया आदेह नाशिवंत कामासना पुनर्जन्म. हॅलो. हा कंटिन्यू करा कंटिन्यू करा. येते काय ऐकायला. ही हो हो. राम नौका भवसागरी तराया. मदमोह लोभ सुसरी किती डंकीशी विषारी. ते दुःख शांत व्हाया मांत्रिक राम राया. सुटले अफाट वारे मन तरू त्यात बिथरे. त्या वादळातुनिया नेतील राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. भ्रमभोवरात अडली नौका परीन बुडाली. भ्रमभोवरात अडली नौका परीन बुडाली. धरुणी सुकाणू हाती बसले राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. आम्ही सर्व ही प्रवाशी जाणार दूर देशी. आम्ही सर्व ही प्रवाशी जाणार दूर देशी. तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया.
ही राम नाम नौका भवसागरी तराया. जय श्रीराम. खूप अर्थपूर्ण होती ताई. ही कविता आहे ना? हो, कविता आहे का गाण्याचं वहीत आहे माझ्या हो हो, ही कविता आहे आणि ही लहानपणी मी ऐकलेली सुद्धा आहे, विशेष म्हणजे. हा, हा. खूप अर्थपूर्ण आणि छान आहे अगदी. हो हो. आपण सर्व त्या नौकेत बसलेलेच आहोत. आता रामराया आपल्याला भवसागरातून पार करणारच आहे, बरोबर. असा विश्वास आपण ठेवूया. चालेल. आपण इथेच थांबूयात आता. सर्वांचे परत एकदा धन्यवाद. खूप सुंदर कार्यक्रम. तुमच्यामुळे छान वेगळे वेगळे गाणे आणि वेगवेगळे विचार ऐकायला मिळत आहेत. परत एकदा सर्वांचे धन्यवाद. खूप छान वाटते. जय श्री कृष्ण जय ताई. श्री- जय जय श्री- श्री कृष्ण.